पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। तर लवकरच हेमंत बिस्वा शर्मा देखील आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। मात्र केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच काही राहुल गांधींकडून सुटत नाहीये। कारण धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी त्यांची अवस्था झाली आहे। व्ही.डी. सतीशन, के.सी. वेणुगोपाल की रमेश चेन्नीथला, केरळचे मुख्यमंत्री म्हणून कुणाचा राज्याभिषेक होणार या प्रश्नाच्या उत्तराची केरळच्या जनतेला प्रतीक्षा आहे। आणि ज्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय ते राहुल गांधी देखील बुचकळ्यात पडलेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। 140 पैकी 102 जागा जिंकत जवळपास दशकभरानंतर काँग्रेस प्रणित UDFनं केरळची सत्ता मिळवली आहे। मात्र मुख्यमंत्रीपदासाठी 3 प्रबळ दावेदार असल्यानं मोठा पेच निर्माण झालाय। व्ही.डी. सतीशन हे पाराबूर मतदारसंघातून 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले। केरळ काँग्रेसवर चांगली पकड असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। 3 माजी प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्रीपदासाठी सतीशन यांचं नाव पुढे केलंय। UDFमधील मित्रपक्षांचा सतीशन यांच्या नावाला कौल मिळतोय। निकालांआधीच्या सर्वेक्षणात सतीशन यांना मावळते मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली। मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत व्ही.डी. सतीशन यांची सर्वात मोठी स्पर्धा आहे ती के.सी. वेणुगोपाल यांच्याशी। AICCचे सरचिटणीस आणि केरळमधील आलपुझा इथून खासदार आहेत। राहुल गांधींचे निकटवर्ती असून धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो। जवळपास 75% आमदारांचा वेणुगोपाल यांना पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय। मुख्यमंत्री व्हायचं असेल तर लोकसभेची जागा रिक्त करून विधानसभा लढवावी लागेल। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून रमेश चेन्नीथला आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच। मात्र केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ते देखील आहेत। आलपुझामधील हरिपद मतदारसंघातून ते आमदार आहेत। त्यांनी 6 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे। ते NSUI विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले। 69 वर्षांचे चेन्नीथला हे मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये सर्वात ज्येष्ठ नेते आहेत। रमेश चेन्नीथला हे सतीशन यांच्या आधी केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते होते। 2021 मध्ये सतीशन यांना विरोधी पक्षनेते केल्यामुळे चेन्नीथला नाराज झाले होते। केरळचे मुख्यमंत्री म्हणून या तिघांपैकी एकाचं नाव जाहीर करावंच लागणार आहे। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल गांधींची अडचण नेमकी काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी थोडं आसामच्या भूतकाळात जावं लागेल। 2011 मध्ये काँग्रेसनं आसाममध्ये सत्ता स्थापनेची हायट्रिक मारली। मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना त्यांचा मुलगा गौरव याला उत्तराधिकारी म्हणून नेमायचं होतं। मात्र तेव्हा हेमंत बिस्वा शर्मा आसाम सरकारमधील सर्वात शक्तिशाली मंत्री म्हणून ओळखले जायचे। 54 आमदारांच्या पाठिंब्यासह त्यांनी राहुल गांधींकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केली। मात्र राहुल गांधींनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली। झालं, हेमंतानं काँग्रेस सोडली आणि भाजपात गेले। आता आसाममध्ये सत्ताधारी पक्ष भाजप आहे आणि काँग्रेसची संख्याबळ 20हून खाली गेली आहे। हेमंत बिस्वा शर्मांप्रमाणे व्ही.डी. सतीशन देखील मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास काँग्रेसला रामराम ठोकू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। आसाममध्ये तोंड पोळल्यामुळे आता राहुल गांधी केरळमध्येही ताक फुंकून पित आहेत। ही फुंकर कुणाला केरळचा मुख्यमंत्री करणार आणि कुणाची नाराजी ओढवून घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।